हाय मंडळी, आता मी बनवणार आहे वडापाव. ते पण बघायला विसरू नका माझी रेसिपी. Oh shit, no, damn it! A few moments later. चला आता खूप झाल्या गोष्टी. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मी बटाटे उकडून घेतले आहे. मला एवढे बटाटे घ्यायचे तेवढे घ्या. मी माझ्या प्रमाणे घेते, तुम्ही तुमच्या प्रमाणे घ्या. आता मी याला सगळे सोलून काढेल, तोपर्यंत तुम्ही थांबा. आता मी हे सगळे सोलले आहे. त्याला आता आपण ब्रश करू. झाले आता तेल झाले. तर त्याच्यामध्ये मसाले टाकूया. तर आता मम्मीने सांगितले त्याच्यासाठी मिरच्या नाही आहेत. चला आपण आता मिरच्या घ्यायला जाऊया. पटकन होतं, किती गरम होतं ना बाहेर. आता पाऊस पण. आता मी मिरच्या घेऊन गेली घरी. आता पोचेल. आता मी आणले. पहिला मी ह्याच्यामध्ये धना पावडर टाकली आहे. तुम्हाला एवढी टाकायची मी तेवढी टाका, चवीनुसार टाकली थोडीशी. आणि नंतर ह्याच्यानंतर मी टाकणार आहे गरम मसाला. ते पण तुम्हाला तुमच्याकडे असेल ते टाका. आणि मी हा आणलेला तो मॅगी मसाला, तो पण तुम्हाला टाकायचा तर टाका. आणि मी मिरच्या आणलेल्या बाहेरून ते टाकलं, लसूण टाकणार आहे, जिरं टाकणार आहे. आणि त्याला आपण मिक्सरने ग्राइंड करणार आहोत. आता मी ग्राइंड करते. आणि हे ग्राइंड झाल्यावर आपण ते एका ह्याच्यामध्ये बाउलमध्ये टाकायचं. चला आपण आता कसं करते. आता मी बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये हे सगळं ग्राइंड ह्याच्यामध्ये टाकायचं. पहिलं हा मसाला घेतला आहे ना, तो ह्याच्यात टाकायचा पहिलं. आता आपण तेल घ्यायचं. पहिलं गॅस चालू करायचा. गॅस चालू Emotional, damn it! आता हे तापलं तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. आणि त्याच्यामध्ये आपण आता मसाला हा केलेला ना, मिरची आणि लसूणचा, तो ह्याच्यात टाकायचा. पहिले ह्याला थोडासा 5 मिनटं असू दे. नंतर ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी टाकल्यानंतर हा मसाला आहे ना, तो आपण टाकूया. तो आता मी मसाला टाकते. आता मम्मी पण ना, माझी थोडी मम्मी मदत पण करत होते. पण मम्मीच नव्हती, मी पण करत होती. आता ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे. ते टाकल्यानंतर थोडंसं हलवायचं, हलवून घ्यायचं. आणि कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी आवडली का नाही तुम्हाला. आणि आता आपण त्याला हलवून घेऊया. मस्त वास सुटला आहे मस्त. आता ह्याच्यामध्ये आपण मम्मी तरी पण मधीच येते, तरी असू द्या, तो लक्ष करा. ते आता झालं तर हलवून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. आता झालं त्याच्यामध्ये आपण हळद टाकू. पहिलं हळद टाकल्यानंतर ह्याला हलवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. थोडंच टाकायचं, नंतर खारट होईल चवीनुसार आपल्याला मस्त. मी आता अर्धा चम्मच टाकते मी थोडासा. मम्मी ते सांगते ते टाकले. आता मी टाकेल. येत नाही तर कशाला करते असं माझ्या मम्मीचा उच्चार आहे. तरी पण मी प्रयत्न करणार तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हे सगळं हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तो बटाट्याचा ग्राइंड केला ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हे सगळं झालं आहे. आता आपण ह्याला बटाट्यामध्ये टाकलं आहे. त्याच्यामध्ये मी बटाटा टाकला आहे. ह्याला आपण मस्त हलवून घेऊया. हलवून झाल्यावर आपण आता पहिलं हलवून घेऊ. मस्त ह्याला कलर आला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू. पहिला कोथिंबीर मी धुवेल. पडली. आता कोथिंबीर घेऊया आपण. आता धुल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काहीच नाही पण कापून ठेवूया. बारीक कापून घ्यायचं. बारीक कापल्यानंतर या आपला ग्रँडमध्ये बटाट्याच्या ह्याच्यामध्ये टाकायचं. वा मस्त. आणि मस्त पण दिसतं. आणि मी अर्धा मैदा घेतला. ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकले 2 चम्मच आणि मीठ टाकले. त्याला हळद टाकली आणि ह्याच्यामध्ये पाण्यातून मस्त हा ग्रँड असं धुवायचं. त्याला नंतर झाल्यानंतर थोडंसं पाणी अजून टाकायचं आणि असं व्हायला पाहिजे. आणि मी गॅस चालू केला. ह्याच्यामध्ये एक ठेवला आहे बाउल. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. मी थोडं टाकते आणि थोडं तेल टाकून घ्यायचं. झालं तेल टाकून. आता आपण सॉरी थोडं नाही तेल, एक पूर्ण डबा टाकायचा. मम्मी बोलू डबा टाक. ओके. आता मी डब्बा पूर्ण तेल टाकलं आहे. नंतर डॅप करून आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. टाकल्यानंतर पहिलं हे आपण गोळे करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये डॅप करायचं. नंतर ह्याच्यामध्ये सोडायचं. सुरळीत व्हायला पाहिजे म्हणून आपण सगळं ग्राइंड करायचं. मध्ये एक हळूच सोडायचं. सोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. आणि गॅस कमी ठेवायचं, पण ते शिजणार नाही. मस्त कुरकुरीत आणि छान बनतील. आणि मम्मीने सांगितलं पाव कोण आणणार गं. आता मी आमच्या बाजूवरती हिला घेऊन चाललो आहे हे पाव आणायला.
पाव आणि आम्ही सॉस पण घेतला आहे. आता आमचं ओ माय गॉड, आता आमचं रेडी आहे तो वडापाव आणि पाव. मस्त, हो हो, लाजवाब, मस्त. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तुम्ही, आणि हा नक्की खाऊन बघा तुम्ही पण. बाय बाय बाय, आणि मला सपोर्ट करायला विसरू नका. बाय. Thank you so much.